मला वाटतं त्या ह्या ठिकाणी मानेनं उमेदवारी दिली होती, पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही. मग मानेने ह्यानाही सपोर्ट केला, धनराज काडादींना. एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. साहेब, खरं तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना देखील आपल्या सोबत आहे, मात्र त्यांचा प्रचार होताना पाहायला मिळत नाहीये. धर्मराज काडादी साहेब आपल्यासोबत दिसत आहेत, काय नक्की मेसेज आहे? नाही, मेसेज नक्की असं काय नाही. त्यानं शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ, ज्या ठिकाणी मी 2दा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो. त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते. हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार, आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे. आघाडीत बिघाडी होणार नाही का? नाही, मला नाही वाटत की ते समजू शकता. आम्ही त्यांच्या नजरेला आणून दिलेलं आहे की असं तुम्ही गडबडीत हे केलेलं आहे, म्हणून हे बरोबर नाही. हे आम्ही आणून दिलेलं आहे ना. ठीक आहे, होतं, पण त्यांना त्याच्यानंतर आम्ही सांगितलं ना, समजून सांगितलं त्यांना. म्हणजे आपला पाठिंबा आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा हा धर्मराज काडादी यांना असं म्हणायचं? हो हो हो. सर, आता हिंदी में सर, आज महाराष्ट्र के विधानसभा इलेक्शंस हो रहे हैं, क्या बताएंगे? आज आपने पूरी फैमिली के साथ वोटिंग किया है। यहाँ बहुत अच्छा माहौल है। सभी कैंडिडेट्स लड़ तो रहे हैं, लेकिन यहाँ एक अपक्ष बोल के इंडिपेंडेंट धर्मराज काडादी जी है, वो बड़े अच्छे हैं स्वभाव से, लोगों का काम करते हैं। उनको बीजेपी वालों ने बहुत तकलीफ दे दी है, वो भी लोगों के दिल में रोष है। तो अभी ये चुनाव में दिख पड़ेगा कि जिस तरह से लोगों ने यहाँ वोटिंग किया है। ओंकार शिंदे आणि मोहिते पाटील